इंडिया आघाडीच्या या आंदोलनावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केलेली आहे। इंडिया आघाडीचे नेते वोट चोरीच्या नावाखाली रस्त्यावर उतरले। चोरांच्या उलट्या बोंबा सुरू आहेत। काँग्रेसनं निवडणूक आयोगाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला। निवडणूक आयोग निष्पक्ष काम करतंय। निवडून येतात तेव्हा ईव्हीएमवर शंका येत नाही का, असा सवाल अतुल भातखळकर यांनी इंडिया आघाडीला विचारला। राहुल गांधीजींच्या रायबरेली मतदारसंघामध्ये तिकडे फेक मतदार सापडत आहेत आणि काँग्रेसने वर्षानुवर्ष निवडणूक आयोगाला स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला। ज्या चावलाने सोनिया गांधींकडनं एमपी फंडातून मदत घेतली, त्या चावलांना निवडणूक आयोगाचं प्रमुख केलं। जे गिल निवडणूक आयुक्त पदी होते, त्यांना रिटायरमेंट नंतर राज्यसभेचं खासदार केलं, त्यांना केंद्रात मंत्री केलं। त्या काँग्रेसने निवडणूक आयोगावर टीका करावी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहे। पराभव हा पराभव असतो, तो पचवण्याची ताकद लागते। आता वास्तविक मत चोरी झाली किंवा ज्यावेळी कच्च्या मतदार याद्या प्रसिद्ध होतात त्यावेळेला त्या लोकांच्या समोर येतात। अशी कुठलीही तक्रार आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही माणूस किंवा एकही उमेदवार असं बाबा झालेला असं म्हणायला तयार नाही। आणि मला वाटतं विनाकारण हा देशाचा वेळ घेत आहेत, संसदेचा वेळ घेत आहेत आणि निवडणूक आयोगाचा वेळ घेत आहेत आणि त्यामुळं काही होणार नाही। मला वाटतं बिहारच्या निवडणुकीसाठी त्यांचा काहीतरी हा प्लॅन असू शकतो असं माझं मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।